आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। नमस्कार, आवाज जनतेच्या YouTube चॅनल मध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। अवघं 9वी शिक्षण असताना देखील आज आपल्या स्वतःच्या ब्युटिशियन या क्षेत्रामध्ये जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नव्हे तर परदेशात देखील ब्युटिशियनचे धडे देणाऱ्या आज प्रमिला जाधव यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। तर नमस्कार मॅडम। नमस्ते। तर मॅडम, आपला हा जो ब्युटिशियन व्यवसायाशी आपण हा व्यवसाय कधीपासून चालू केला आणि याच्या ह्या क्षेत्रामध्ये आपण येण्याचं म्हणजे हे काय होतं आपलं, म्हणजे कशा माध्यमातून तुम्ही याच्यामध्ये वळलात? मला ही पहिल्यापासूनच आवड होती मेकअप करायची आणि शिक्षण पण माझं कमीच झालेलं होतं। जरी शाळेत जात होते तरी पण मी असं मेहंदीचे असं पेपरमध्ये मेहंदी दिसली तर त्याचे म्हणजे कात्रण काढणार आणि वहीच्या पाठीमागं सुद्धा असं ॲब्रोचे शेप काढणार, मेहंदी काढणार, असं डोळे काढणार, त्याला रंगवणार, हे पहिल्यापासून मला आवडच होती। आणि शिक्षण तर माझं झालंच नाही परिस्थितीमुळं। मी दुसरीला असतानाच माझे वडील एक्सपायर झालेले आहे। माझा सांभाळ सगळं चुलते आणि चुलती आईने केलेलं आहे आणि लग्न पण खूप लवकरच झालं। त्याच्यामुळे मग घरच्यांना काही असं शिक्षणाचं तर काही हेच नव्हतं। लग्न झाल्यानंतर पण म्हणजे डोक्यात तर नव्हतंच मी काही हे करू शकते म्हणून, पण नंतर मी घरी म्हणत गेले की मला हे करायचं, मला पार्लरचे क्लास लावायचे। त्यावेळेस तर काही नुसतं पार्लरच होतं, असं मेकअप आर्टिस्ट हे तर काहीच नव्हतं ज्यावेळेस मी शिकले त्यावेळेस। पण मग नंतर घरचे सासूबाई त्यांचा सगळ्यांचा विरोध होता। ते म्हणे की हे आपलं काम नाहीये, हे आपले लोक हे काम नाही करत, ते न्हावीचंच काम असतं, तोंड धुवायचे, हे करायचे ते करायचं। पण माझी तरी खूप इच्छा होती। मग ठीक आहे, नाही घरच्यांचं तर मी घरातलं आणि शेतातलंच काम केलेलं आहे सगळं आणि गाया सांभाळायला खूप। त्यांचा हा विरोध पत्करून इकडे ह्या व्यवसायाशी कशा जोडल्या गेला? माझे मिस्टर तर रावरी फॅक्टरीला टीचर आहे। मग काही दिवसानंतर मग आम्ही इथं राहायला आलो आणि मग मी त्यांना म्हटलं की मला एकदा चान्स द्या प्लीज, मला काहीतरी करायचं, माझं काहीतरी नाव आणायचं मला समोर आणि माझी खूप इच्छा आहे की मला मेकअप आर्टिस्ट बनायचं। तर मग त्यांनी मला एकदा चान्स दिला। मग मी बेसिक ॲडव्हान्सचा लोणीला केलं क्लास, कडुसकर मॅडम म्हणून आहे। तर त्या टायमिंगला पण काय नुसतं ॲब्रोज फेशियल हेच हे होतं आणि नंतर मग मी असे जे सेमिनार चालू असतात, वर्कशॉप चालू असतात मेकअपचे, त्याच्यातूनच मी मेकअप शिकले। मग ह्या माध्यमातून तुम्ही परदेशात जाण्याचा म्हणजे चान्स, संधी कशी निर्माण केली? परदेशात तसं ज्यावेळेस मला हेअरस्टायलिंगचे क्लास करायचे होते त्यावेळेस मी दिल्लीला गेले होते 1 महिन्यासाठी। तिथं मला माझे गुरु म्हणजे गुरुच आहे, ते खूप चांगले भेटले ते मला, शादाब सर आणि नदीम सर। त्यांनी मला बिझनेसमध्ये म्हणजे कसं पुढे जायचं, कसं काय करायचं ते पण खूप शिकवलं म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये। तर मग त्यांच्या थ्रूच मग मी त्यांचे पण क्लासेस अहमदनगर, नाशिकमध्ये घेतले, वर्कशॉप घेतले। आम्ही म्हणजे असं सोबतच काम करायला लागलो। मग शादाब सरांना दुबईची ऑफर आली क्लासेससाठी। मग ते बोलले की मी हेअरचं बघतो आणि तू मेकअपचं बघ। तर मग मी म्हटलं ठीक आहे चालेल। पण आधी अशी भीती होती की दुबईला जायचं, आपल्याला काही माहित नाही, तर सगळं इंग्लिश चालतं, मग आता म्हणजे कसं हे करणार। हो बरोबर। पण ते माझ्यासोबत होते म्हणून मी सगळं म्हणजे आतापर्यंत पुढे आले। तर म्हणजे हा व्यवसाय उभा करताना तुम्हाला कोणी म्हणजे भांडवल कसं निर्माण केलं तुम्ही? भांडवल तर काही म्हणजे आधी छोटंच होतं माझं पार्लर घरी गावाकडे। तर गावाच्या साईडला म्हणजे थोडंसं ॲब्रो वगैरे हेच चालायचं। मग काय बरं झालं की त्यांच्या शिक्षणामुळे ते व्यवसायामुळे आम्ही तर रावरी फॅक्टरीला आलो। मग मी आता 2022 मध्ये तर मी शॉप टाकला, इथं चालू झालं माझं व्यवस्थित। आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त मला माझ्या मिस्टरांनीच हेल्प केली सगळं हे टाकण्यासाठी। म्हणजे तुमचं सगळं श्रेय ह्या बिझनेसचं म्हणजे सरांना हो, त्यांना जातं। अजून कुणाचा म्हणजे असा पाठिंबा असेल ना तुम्हाला या क्षेत्रामध्ये? या क्षेत्रामध्ये तर माझ्या नवऱ्याचाच आहे, खूप त्यांनी सपोर्ट केला। मेन तर त्यांचा विश्वास खूप आहे माझ्यावर, मी इतकं बाहेर जाते येते। आणि माझा एक मुलगा आहे 10-12 वर्षाचा आहे, तो पण म्हणजे खूप असं याच्यातून होतो। मग मी आई इतके दिवस 8-10 दिवस बाहेर जाते, तो पण खूप हँडल करतो, खूप समजूतदार तो पण। मस्त ते दोघांचा खूप सपोर्ट आहे मला, बाकी नाही कोणी। आता या व्यवसायातून समजा तुम्ही एक एवढी उंच भरारी घेतली, एक खेडेगावातून आलेली महिला आपल्याकडे एवढी जर उंच शिखरावरती जाऊन जर पोहोचू शकते, परदेशामध्ये ब्युटिशियनचे धडे देऊ शकते, तर मला मग आताच्या ज्या मुली आहेत
किंवा आता ग्रामीण भागातल्या काही मुली आहेत त्यांना ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध होत नाही, त्यांच्यासाठी तुम्ही मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल समजा त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी म्हणलं आता काही मुलींचं शिक्षण पण नाही होत, काही नाही होत. असं नाही की शिक्षणच घ्यायला पाहिजे तरच आपण नोकरी काही व्यवसाय करू शकतो, असं नाही. तर म्हणजे मी तरी असं दाखवलंय की शिक्षण म्हणजे शिक्षण घेतलं तरच व्यवसाय होतं, तरच आपण बिझनेसमध्ये जाऊ शकतो, तसं काही नाही. फक्त मनामध्ये जिद्द पाहिजे आणि चांगलं काम केलं ना तर सगळं चांगलंच होतं. बस मी तेवढं सांगू शकते. मुलींनी काहीतरी करायला पाहिजे, खरंच छोटा मोठा व्यवसाय तरी करायला पाहिजे. जरी शिक्षण नाही झालं तरी आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच्यामध्ये आपण पुढे जायलाच पाहिजे. तुमच्या ह्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आता सध्या तुमचा बिझनेस चालू आहे, त्याबद्दल आता महिला दिन देखील आलेला आहे. महिला दिनानिमित्त आज मुलींसाठी तुमच्याकडे काही अशी ऑफर आहे का? हो, मेकअप क्लासेस चालू आहे आपले आणि त्यामध्ये 50% त्यांना डिस्काउंट पण आहे फीज मध्ये. हो, आणि माझी तरी इच्छा आहे की ज्यांना आवड आहे मेकअपनी त्यांनी खरंच करावं, शिकावं आणि जावं पुढं. आणि आता सध्या ट्रेंड मध्ये खूप आहे, मेकअपचा हा व्यवसाय खूप चाललाय आता पण. हो, सध्या ह्या बिझनेस कडे आपण म्हणजे चांगल्या बराचसा म्हणजे प्रॉफिट मिळवून देणारा हा बिझनेस आहे. याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? असं आहे तसं बाहेर काही लोकांना वाटतं की मेकअप आर्टिस्ट हे खूप पैसे कमावतात, म्हणजे खूपच हे घेतात लग्नाच्या ऑर्डर्स खूप, पण त्याच्या मागे त्याचे प्रोडक्ट पण खूप महाग असतात, त्याच्या मागे त्यांची मेहनत पण खूप असते. पूर्ण सेटअप टाकायला पण खूप पैसे जातात आणि मेहनत तर खूपच असते. 2-2 दिवस ब्राईड सोबतच राहावं लागतं, तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. बस तेवढंच. पण दिसतं असं की खूपच पैसा कमावतात, खूपच पैसे द्यायमध्ये आहे असं नाही, पण मेहनत पण खूपच आहे. हो, म्हणजे त्याच्या मागे तेवढी मेहनत लागते. तर म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे म्हणजे अचीव्ह केलं त्याच्याबद्दल समजा तुमच्या सासरच्या माध्यमातून असेल किंवा आईचा यांचा सहभाग म्हणजे किंवा सपोर्ट कसा होता? नाही, आईचं तर काही नाही. ती आता म्हणजे वडील नसल्यामुळे गावातल्या लोकांचे रिॲक्शन म्हणजे खूपच डेंजर होते की काय करते माझ्या सासू, काय करते तुझी सून, नाही का असं म्हणजे मेकअप करते, ड्रेस घालते, असं राहते, तसं राहते, जाते येते. तर काही पहिल्यांदा सासूबाई त्यांचंच ऐकून मला बोलायच्या, पण आता सध्या तर असं टाइम आहे की माझी सासूबाई त्यांचे तोंड स्वतः बंद करतात. हो, म्हणजे तुम्हाला असं म्हणजे ह्या माध्यमातून तुमची एक ओळख तयार झाली आणि तुम्हाला म्हणजे सासू सासऱ्यांचा देखील पाठिंबा या क्षेत्रामध्ये आता तर त्यांचा पाठिंबा यायला लागला, पण आधी पूर्ण विरोध होता त्यांचा. ओके, तर आपण आवाज जनतेच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रमिला जाधव मॅडमच्या आपण मॅडम सोबत जो संवाद साधला त्याच्यातून नक्कीच मॅडमनी एक परदेशामध्ये देखील ब्युटिशियनचे अनेक धडे दिलेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला मॅडमकडून एकच शिकायला मिळेल की महिलांनी कुठलाही छोटा मोठा व्यवसाय न समजता कुठला तरी एक व्यवसाय केला पाहिजे. मॅडम, आमच्या आपण आवाज जनतेचा युट्यूब चॅनल मध्ये आलात त्याबद्दल मी आपलं खूप खूप आभार मानते. थँक्यू मॅम आणि धन्यवाद. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.